फ्रेंड्स आता संध्याकाळची वेळ, तर आता आम्ही चाललो आहोत तिच्या घरी. त्यांच्या इथे शेवग्याचं, मी तुम्हाला सांगितलं होतं शेवग्याच्या पानांची भाजी खूप हेल्दी असते, तर तीच पानांची भाजी मी आणायला चालली. आमच्या इथे पण आहे शेवग्याची झाडं, पण आता जरा लहान आहेत, तर त्याच्यामुळे इतकं म्हणजे जास्त पाणी काढू शकत नाही आपण त्याची, तर त्यामुळे ती म्हटली आमच्याकडे चला. तर आता आम्ही तिकडे चाललो. आणि ही बघा कशी करते आशू. रस्ता इतका लहान आहे, पण इथून खूप सारे ट्रॅक्टर जातात, म्हणजे ट्रॅक्टरसाठी खूप मेन रस्ता आहे हा. तर प्रतीक्षाने हे काढून दिलेत. हे पहा, इतकं भाजी आहे, म्हणजे याच्यात थोडीशी डाळ टाकायची आहे ना ग, मुगाची. हां, तर त्याच्यामुळे मग ती होऊन जाईल भाजी. इतकी आहे, तर ती साफ केल्यानंतर थोडीशी मुगाची किंवा चण्याची डाळ टाकून करायची. आता तुम्हाला दाखवतेच मी कसं करायचं आहे. तर त्यामुळे मी आता इतकी भाजी घेऊन चालली आहे. तर जेवण रेडी आहे. तुमच्याकडे देखील जर शेवग्याच्या झाडांची पानं अवेलेबल असतील तर तुम्ही देखील ही एकदा नक्की ट्राय करा. ही रेसिपी खूप हेल्दी आहे आणि टेस्टी पण आहे. त्यासोबतच मेथीच्या भाजी सारखीच लागते, मला जास्त वेगळी लागली नाही. पण तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंट सेक्शन मध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला ही भाजी आवडली का.